कहून नाच। ओ शाहूकार कटनी नाचा तुम्ही, पैसे फेका पैसे। पैसे पैसे काय करती, मैं रोडच 1 एकर जमीन तुला आता। शाहूकार अशाला तुम्ही गरीब होसान, तुमचे नातू भीक मागल। वावर गेलं तर चालन, पण पावर कमी नाही झाली पाहिजे। शाहूकार तुम्ही तर गिल्डार माणूस आहे। मी तो आधावर फिदा आहे। कंबर आलो कंबर, नाद करा पण आमचा कुठे। बाबा मला एक चारानी पाहिजे। कशाले? ते दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे पिक्चर पाहायला जायचंय मला। कुठं पिक्चर पाहू राहिला? अभ्यास कर। आपल्या खानदानात कोणीच मॅट्रिक पास नाही, तू झाला पाहिजे। मग डोकरी जरा शाळा, मला म्हशीवाळाला आवडते। शांतारामची माय खायला काय आज? तांदूळ कुंदऱ्याची भाजी आणि शाळूच्या भाकरी। या भाज्या खाऊ खाऊ तोंडाची चव गेली। मग काय पाहिजे? मटन। पैसे आहे का मटन आले? तळ्या बसाची 2 एकर जमीन विकून टाकू, 500 रुपये एकर चालू आहे। 1000 रुपये येईल तो। अशी जर मटणासाठी सस्ती जमीन विकली तर माझ्या पोरावर राहील का नाही? 50 एकर जमीन आहे आपल्याकडं, 10-20 एकर विकली तर काही होणार आहे का? बाजाराला गेले तर मला एक रेडो आण जा। अजून नाही, मॅट्रिक पास होय आधी। कवर तुम्हाला माहितीये का, आज त्या गंगारामनं तिची सून धरून आणली। कहून? भाजीत मीठ जास्त झालं म्हणून। बरोबर आहे, शिल्लक कस काय झालं भाजीत मीठ? माया बापानं नुसतं गंध पावडर करून शिकवलं का? बाबा मला बी लग्न करायचंय। आधी मॅट्रिक पास होय। लग्नात आणि मॅट्रिकचा काय संबंध आहे? अरे मॅट्रिक पास झाला तर हुंडा भेटेल ना दाबून। राम राम मोठी शाहूकार। राम राम, बोला काय म्हणता? तोंडाची चवच गेली पा। मग काही इलाज करा त्याचा। इलाज करायचं काम नाही, मटण खावाटू राहिलं। मग मले खाता काय? तू मल्ली खात, कोंबड्याला खातो। त्याच्यासाठी पैसे पाहिजे होते। आपण तसे तर काही पैसे देत नाही, तुम्हाला तर मालूम आहे। तसे कोण मागू राहिलं तुम्हाला? आपल्याकडे लय जमीन आहे, काय एकरान घेता बोला। मटन खायसाठी जमीन विकू राहिले तुम्ही? अरे खायासाठी जगतो माणूस। अहो भविष्यात लय जमिनीला भाव येणार आहे। अशा जमीन विकले तुमचे नातरू पुतरुंडाचे खायचे वांदे होईल। नातू बितूचा विचार केला ते करंग दडीचे। आपण सगळे राख रांगोळी करायची, तेव्हा ते आपलं ध्यान काढन। विकल्यावर कसं ध्यान काढन? जेव्हा ते लोकांच्या इथे रोज मजुरीनं जाईन तेव्हा त्याला ध्यान येईन। म्हाताऱ्यानं जमीन ठेवली असती तर हे दिवस आले नसते। भविष्यात तुम्हाला लय शादीन ते। बोला मोठे शाहूकार, काय एकरान घेता आपली जमीन? तुमची जमीन चांगली आहे, भारी आहे, काळी आहे, रोडच आहे, म्हणून 400 रुपये एकर। आजूक वाढवा शाहूकार, काही हिशोबशीर घ्या। इथून पुढे लय जमीन इकणे मला, मी तुम्हालाच देईन। अहो तुमची जमीन भारी आहे म्हणून 400 रुपये एकर सांगितलं। हलक्या बळटाच्या जमीन मी 100-200 रुपये एकर मी घेतली। थोडे फार तरी वाढवा मोठे शाहूकार। तुमच्यासाठी 410 रुपये एकर। बोला किती एकर विकणे? सध्या 2 एकर। बर इथं अंगठा मारा, हे घ्या 820 रुपये। येतो शाहूकार, पुन्हा संध्याकाळी तमाशा पाहायला जाणे। भावी सरपंच कुठे चालले? आज आयतवार आहे ना, बाजाराला चाललो। या ना चहा घ्या ना। काय काढलं बाजाराला? घरात भाजीपाला काहीच नाही, माळवा आणतो। मला बी बाजाराला जायचंय पण पैसेच नाही माझ्याकडे। अरे कांताबाई, मी असल्या एवढा विचार नाही करायचा। हे घे 10 रुपये। पण तुम्हाला पुरण का पैसे? पैसा काय हाताचा मळ आहे, पैशाची कमी नाही आपल्याकडे। तुम्ही ना लय दिलदार आहे म्हणून तुम्ही मला लय आवडता। मला बी तू लय आवडती। तुम्ही जा आता, मग नवरा येईल। हो, मेथीची भाजी काय भाव दिली? 4 आण्याला 1 जुडी। एवढी महाग? दारूच्या दुकानावर नाही विचारत एवढी महाग काऊन आहे? गोबी काय भाव आहे? 50 पैशाला फूल। लय महाग आहे वालडी बाबा। बोलो चीचा, क्या लेते? मटन के दुकान पे आता थोड़ी लूंगा, मटन ही लूंगा ना। बोलो कितना दूं?
1 किलो दे. बर 30 छोटे रखू क्या बड़े? बड़े रख बड़े आणि फर्रे फर्रे डाल. और चीचा फर्रे नहीं लेग पीस बोलते उसको. मेरे को मत सिखा. और कलेजे भी डाल. सब डालता तुम बोलो बस. अब पहले जैसे मजा नहीं रहा तेरे मटन में. वो चीचा पहले मुर्गियाँ हकंदारी में चलती थी. अब वो सरकार ने कुछ तो भी नया लाया ना. 4 दीवारों में हकने का क्या बोलते उसको शौचालय. क्या किलो है मटन? 1 रुपया. इतना महंगा? ओ चीचा आगे चल के मटन 405 रुपए किलो मिलेगा. जुलाबी कशी दिली रे? 50 पैशाची 1 किलो. गोड आहे ना? ओ दाता सडा इतकी गोड आहे. 1 किलो दे. जे खाईन मटन त्याला देव भेटन. जे खाईन वरण ते लवकर मरण. कोण आहे तू? मी भूत. काय पाहिजे तुला? मटण पाहिजे. मी नाही देणार. वावर विकलं मी मटणासाठी. मटण दे. मी नाही देणार. चाल आपण कुस्ती खेळू. जे जिकन मटण त्याच. हा चाल ये. सुक्का पैलवान बोलते. मेरे मन को भाया मैंने गू खाया. डोळे फोडू का तो? डोळे फोडू.